गडचिरोलीतल्या गुंडेनूर या नदीतून आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत घेऊन नदी पार केली जाते। गुंडेनूर नदीवर अर्धवट पूल असल्यामुळे प्रचंड मोठं संकट या ठिकाणी आहे। ही दृश्य बघतोय आपण। विद्यार्थ्यांचा हा असा जीवघेणा प्रवास एका बाजूला सुरू असल्याची दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे गावकऱ्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे। म्हणजे वाहन जरी पुढे घेऊन जायचं असलं तरी ही नदी पार करावी लागते आणि त्यासाठी अगदी बाईक सारखं सुद्धा हे वाहन आहे जे अशा पद्धतीने दोरीच्या साहाय्याने खांद्यावर घेऊन ओढत आणावं लागतंय। गडचिरोलीमधली ही दृश्य बघतोय आपण। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। आशिष, अत्यंत भीषण परिस्थिती आहे इथल्या गावकऱ्यांची। त्यांनी मागणी केलेली नाहीये का या पुलासंदर्भात? काही पत्रव्यवहार याबाबत झाला नाहीये का? रिद्धी, भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नदीतून परत एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये काही विद्यार्थी दोरीच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करीत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे। आणि मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा गवगवा करताना अजूनही गडचिरोलीच्या काही भागात नागरिकांना नदी नाले ओलांडताना दोऱ्याची मदत घ्यावी लागत आहे। ही बाब केवळ धक्कादायकच नाही तर लाजिरवाणी सुद्धा असल्याचे दिसून येत आहे। आणि भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नदीवरचा पूल जो आहे तो शासनाने बांधायला सुरुवात तर केली आहे, परंतु अजूनपर्यंत तो पूर्ण झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमवेत जे आहे ते नागरिकांना सुद्धा याचा एक प्रचंड फटका बसत आहे। परिणामी आता बंगाडी गावातील काही विद्यार्थी गुंडेनूर वरून लाहेरीपर्यंत 7 किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत आणि त्यामध्येच या भरलेल्या नदीतून सुद्धा त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्यामुळे आता कुठेतरी याकडे आता शासनाने गांभीर्याने लक्ष देईल का किंवा कोणाचे प्राण जाण्याची वाट बघायची का, असा एक प्रश्न जे आहे ते नागरिकांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे। दीदी, धन्यवाद आशिष दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।